मार्केट यार्ड इथे आज आपण इथली अवस्था पाहू शकता। दर गुरुवारी इथे बाजार भरतो, मोठ्या प्रमाणात लोक खेडेगावाने येतात, निलंग्याचे व्यापारी वर्ग सर्व इथे जमा होतो। आपण बघू शकता पाऊस पडल्यानंतर इथली अवस्था काय आहे, रस्त्याची अवस्था काय आहे, व्यापारी वर्गांना इथे त्रास किती होतो आणि हा त्रास करायला कोणीही तयार नाही। इथल्या बाजाराची अवस्था, ज्यावेळेस पाऊस पडतो चिखलाचे साम्राज्य इथे निर्माण होते आणि इथे येणारे व्यापारी म्हणा किंवा बाजाराची लोक येतात त्यांना फिरण्यासाठी सुद्धा एक फुटभर पायामध्ये जातो असं त्यांची म्हणणे आहे। बघू शकता आपण जागोजागी पाण्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। बघू शकता आपण या बाजारामध्ये फक्त पाण्याशिवाय दुसरं कशाचंच अस्तित्व दिसत नाही। बाजार म्हणजे लोकांचा पोट पाण्याचा प्रश्न असतो, परंतु आज या पोटा पाण्यावर पावसाने वार केला आहे आणि आज बाजार पूर्णपणे ठप्प झालेला आहे। कित्येक लोकांनी नगर परिषदेला भेट दिले, लेखी दिले, नगरसेवकांना सुद्धा यांनी निवेदन दिले, परंतु फक्त ह्यांना तोंडी आश्वासन देऊन या कर्मचाऱ्यांनी नगर परिषदच्या हाकलून लावले असे त्यांचे म्हणणे आहे। आपण पाहू शकता इथली दुरावस्था, ही दुरावस्था दूर करणार कोण, ठीक करणार कोण, असे त्या मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पाऊस पडल्यानंतर इथे रहदारीला यायला त्याला फार मुश्किल होते। आपण बघू शकता रस्त्याची अवस्था काय आहे, पाणी कशा पद्धतीने पूर्ण रस्त्यावरचे पाणी आज या बाजारात जमा होत आहे असं वाटत आहे आणि आज बाजार जो आहे तलाव पद्धतीने भरून जातो का काय अशी आपल्याला दिसून इथली अवस्था येत आहे। तर आपण बघू शकता वार गुरुवार म्हणजे निलंग्याचा बाजार मोठ्या प्रमाणात इथे भरतो। सणासुदीचा वार, सण लक्षणे आता बसणार आहेत आणि ह्या व्यापाऱ्यांनी करावे तरी कसे असा मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। आणि आपण बघू शकतो इथं अवस्था काय आहे, आपण बाजाराची अवस्था बघू शकतो। इथे जे व्यापारी वर्ग बसतो आपला त्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही इथे। आपण बघू शकतो इथे सर्व व्यापारी जमलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। तर आपण बघू शकता आज वार गुरुवार आहे आणि पावसाचा मोठा वार झालेला आहे यांच्यावर आणि हा जो व्यापारी वर्ग इथे जमलेला आहे यांच्यावर नुकसानाची जे पावसाने घात केलेला आहे त्याची भरपाई करणार कोण। समजा पाऊस जरी नाही आला, कमीत कमी इथे जरी बसायला जरी रस्ता असला, तरी व्यवस्था जरी असली तरी लोक इथे येतील, खरेदी करतील अशी अपेक्षा यांना आहे। परंतु वारंवार नगर परिषदेला भेटून कर्मचाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा यांना बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत नाही। परंतु कर वसुलीचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, हे लोक पाऊस पडू द्या या सुनामी होऊ द्या या आणखी काही कुठली अपघटना घडू द्या, हे लोक कर वसुली इथं उपलब्ध राहतात। परंतु ज्यावेळेस यांची व्यवस्थेचा प्रश्न येतो त्यावेळेस कुणीही पाऊल उचलायला तयार नाही। आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। राम राम। कुठून आलात आपण? आपण बाकलीहून आलो। एक फूट चुकून आहे बाजारात आणि राहणे 50 वर्षाच्या बाजार करता इथला आणि चिखलाची वाट आहे। इथला मार्केट जे आहे ना फुटभर चिखल आहे, त्याला व्यवस्था करावा। पाऊस पडल्यानंतर आपल्याला इथे व्यवस्था कसं होती आपली व्यवस्था पाऊस पडल्यानंतर लई बिघडली व्यवस्था इथे साहेब। आणि 25 व्यापारी आल्यात परगावून जाणे येण्याचा खर्च बघा। आता त्या परत दुकान लावून बसल्यात सगळे व्यापारी, काही व्यवस्था नाही बघा इथं। खडक आज 10 वर्षाच्या खडक नाही या जागेवर। आपण पाहू शकता इथे संतापलेले व्यापारी, बाजारी लोक, परगावून आलेले जे लोक आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की जवळपास आम्ही 50 ते 25 वर्ष झालं बसतो आहोत, परंतु आम्हाला इथे पाऊस पडल्यानंतर कुठलीच व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत नाही। जर यांचे म्हणणे असे आहे की आम्हाला जर इथे खडक किंवा मुरुम टाकून दिले तर इथे कमीत कमी बाजारला जे लोक येतात काहीतरी त्यांची उलाढाल होईल असे त्यांचे म्हणणे आहे। आपण इतर व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया, आपण किती वर्षापासून इथं बसता? 20 वर्षाला बसता। आपण ज्यावेळेस पाऊस पडेल आपली काही व्यवस्था होईल का इथे, होते का? पाऊस पडला की यांची दुरावस्था इथे बघण्यात येते आणि जवळपास इथे थोडंफार व्यापारी जमलेले आहेत। जवळपास इथे निलंग्याहून परगावून असे 100 ते 200 बाजारी व्यापारी लोक करण्यासाठी येतात असे त्यांचे म्हणणे आहे। परंतु ज्यावेळेस पाऊस पडला की यांचा व्यापार ठपला असे त्यांचे म्हणणे आहे। तर आपण इतर व्यापाऱ्यांशी जाणून घेऊयात। आता इथे तरुण व्यापारी सुद्धा दिसत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेऊयात। आपण बोला, किती वर्षाला येतो आपण इथं? 10 वर्ष झालं। मग कशी इथं पाऊस पडल्यानंतर काही व्यवस्था होती का आपली? मग बाजार काय होईल का?
आपण बघू शकता निलंगाची व्यापार आहे, सर्वात मोठा व्यापार आहे, परंतु ते जुने व्यापारी त्यांचे सुद्धा मला बोलायचं आहे असे त्यांचे म्हणणे आहे. आपण जाणून घेऊया त्यांचे म्हणणे. दिवसापासून बाजार भरतात तर काय व्यवस्था नाही इथं. आठवड्याला चिठ्ठी फाडते आत कधी बाजारामध्ये काय आहे काय नाही हे काही व्यवस्था नाही बाजारामध्ये. किंवा यायचं चिठ्ठी फाडायचं जायचं पण कमीत कमी 50 वर्षापासून काय नाही इथं. एवढं घाण आहे की लोकांना बसायला येत नाही ना उठायला येत नाही का नाही. परगावून व्यापारी 50 येतात त्यांची काय व्यवस्था नाही. हे नगरपालिका देखील इकडे झाकून बघत नाही. हे काम करण्यात ताबडतोब व्यापाऱ्यांनी जवळपास कित्येक चक्रा मारले, निवेदन सुद्धा दिले, परंतु या जी बाजाराची अवस्था आहे याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आपण विचारून घेऊया त्यांना. काही वेळ आम्ही नगरपालिकेला गेलो आणि नाही ते जाऊन सांगितलं नाही ते काम करायला सांगितलं तर तुम्ही काय करत नाही. आणि आठवडी बाजाराची व्यापारी परेशान होतात. त्यांची व्यवस्था काहीच नाही. परगावून हजारो माणसं बाजारला येतात. सगळे बाजार खरेदी करणार येतात. काही लोकांची व्यवस्था नाही. आपण बघितलो, आपण जाणून घेऊ इथल्या लोकांची प्रतिक्रिया. त्यांचे म्हणणे असे आहे, आम्ही कित्येक वेळेस त्यांनी नगर परिषदला फेऱ्या मारल्या, निवेदन दिले, लेखी दिले, ध्वनी दिले, फक्त यांना आश्वासन शिवाय दुसरे कुठलेच शब्द यांच्या कानी पडले नाहीत. तर आपण यांचे म्हणणे असे आहे की आम्हाला तर इथं बाजार करण्यासाठी थोडीफार व्यवस्था करून दिली.